रात्री डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरुवात केली आणि अचानक सकाळी ती महिला उठून बसली. होय, राजस्थान मधली ही घटना ऐकून संपूर्ण गाव हादरलं. नेमकी घटना काय घडली होती तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. राजस्थान मधील अलवर सीमेजवळ घडलेली ही घटना. तिथल्या अजबगड या गावामध्ये ही घटना घडली आणि संपूर्ण देशामध्ये हा एक चर्चेचा विषय बनला. त्या महिलेचं नाव होतं चमेली देवी. साधारणतः 65 वय होतं. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 4 मेच्या रात्री अचानक त्यांची प्रकृती अजून गंभीर झाली आणि त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जो श्वास होता तो पूर्णपणे मंदावला होता. त्या श्वास घेत नव्हत्या आणि सर्वांनाच वाटलं होतं की त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच नातेवाईकांना निरोप देण्यात आला होता. गावात शोककळा पसरली होती. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती. सकाळी गावकरी व नातेवाईक अंतिम दर्शनासाठी जमले होते. सर्वकडे दुःखाचं वातावरण होतं. पण तेवढ्यातच एका व्यक्तीला चमेली देवी यांच्या पायाची हालचाल दिसू लागली. त्यांनी सांगितलं, पण सुरुवातीला कोणालाच त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर पुन्हा काही वेळाने त्यांचं शरीराची हालचाल होऊ लागली होती आणि थोड्याच वेळामध्ये चमेली देवी ह्या उठून बसल्या. हे सगळं दृश्य पाहून गावकरी व नातेवाईक पूर्णपणे हादरले होते. अनेकांना हा चमत्कार वाटला, पण लगेच त्यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्यांचा जो श्वासोश्वास हा पूर्णपणे मंदावला होता. काही गंभीर आजारांमध्ये असा श्वासोश्वास हा अत्यंत मंद होत असतो असं तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं. शरीराची जी कार्यप्रणाली होती ती अत्यंत मंद झाली होती. त्यामुळे काहींना वाटू शकतो की मृत्यू झाला होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आणि काही चाचण्या केल्या. त्यामध्ये रक्ताचा संसर्ग आढळून आला. सध्या त्यांची प्रकृती अगदी चांगली आहे. त्या चालू फिरू लागल्या आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मंडळी, ही घटना आपल्याला दाखवून देते की कोणतीही वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय मृत्यू घोषित करणं किती धोकादायक ठरू शकतं ते आपल्याला या घटनेच्या मार्फत समजतं. मंडळी, तुम्हाला ही घटना एक चमत्कार वाटतो की वैद्यकीय दुर्लक्ष? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा. मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू मंडळी पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.